पुंडली मी म्हणल त्यावेळेला पुष्पा सगळे देहूला आहे आपण लक्ष. तुकाराम तुकाराम 10-5 मिनिटं बोलून पुष्पवृष्टी करूया. नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ. जगद्गुरु तुकाराम महाराज बोलू नका, आजच्या दिवशी सदेह वैकुंठाला गेलेले. आजच्या दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराजांना भगवान परमात्मा मौली बरं का नैवेद्य दाखवायला थांबा थोडं. मी सांगेल त्यावेळेला नैवेद्य दाखवा. थांबा, राहू दे सगळं, काहीच करू नका आता. चला हा बस मी सांगतो सगळं. हा चला. जगद्गुरु तुकाराम महाराजांना आजच्या दिवशी वैकुंठाहून विमान घेऊन भगवान परमात्मा नेण्यासाठी महाराजांना आलेला आहे. गोड चिंतन आपण तुकोबाराचं चरित्र सांगतोय तुम्हाला. महाराजांचे मूळ पुरुष आहेत, 8वे पुरुष विश्वंभर बाबा आहेत. विश्वंभर बाबा प्रत्येक 15 दिवसाच्या एकादशीला पंढरपूरला जायचे. पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं. दादा बोलू नका कुणी बरं का आता. हा बस फक्त काही नाही, विक्षेप झाला का कीर्तनाला पचका होतो कीर्तनाचा, बाकी काही महत्वाचं नसतं. राहू दे बालू, बाल्या राहू दे आता, ठेव. हा बस च्या पुढं जगद्गुरु तुकोबाराय उभे करतोय. लक्ष द्या माझ्याकडे. आपण भंडाऱ्या डोंगरावर येतात. महाराजांना नेण्यासाठी भगवान परमात्मा वैकुंठातून निघाला येणार आहे. लक्ष द्या, फक्त बोलू नका. महाराजांचे पूर्वज आहेत विश्वंभर बाबा. पंढरपूरला जावं, चंद्रभागेचं स्नान करावं, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं आणि प्रदक्षिणा करावी. वाळवंटामध्ये हरिकीर्तन ऐकावं आणि त्या हरिकीर्तनामध्ये महाराजांनी तल्लीन होऊन जावं. रंगला या रंगी गायनाचे हुडे आपुलिया छंदे. महाराजांचं मन संसारामध्ये रमणा. आयुष्यभर पंढरपूरची वारी केली आणि महाराजांचा देह थकला. चरित्र सांगतोय मी. पांडुरंग परमात्मा विश्वंभर बाबाच्या स्वप्नात गेले या चांडे मामा. आणि पांडुरंगानं सांगितलं, महाराज तुम्ही आता पंढरपूरला येऊ नका, मीच आता तुमच्या देहूला येतो. बरं का पवार साहेब, चरित्र सांगायला मी तुकोबाराचं. महाराजांचे महाराज भगवान पांडुरंग परमात्मा स्वप्नात गेलेले आहेत. कारण त्यांची स्वप्न खरी आहेत, आपली स्वप्न परवा सांगितले ना कुणी. चला रामायणामध्ये राणी मंदोदरीला स्वप्न पडलेलं सांगते राजा रावणाला, ए राजा मला विचित्र स्वप्न पडलं रात्री. जिकडे तिकडे झाले अवघे रामाचे दूत. राजा मला स्वप्नात आवाज ऐकायला आला, जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. विश्वंभर बाबाचं बोलतोय. धड 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 लंका जळायली. राजा अशोक कोणाचा विध्वंस झालेला आहे. राजा तुझी दाढी जळायलेली दिसते मला. मस्तीत आलेला राजा रावण, हे सोडून काय खरं असतंय मला. त्यांची स्वप्न खरं झाली. तुम्ही गुरु परंपरेचे अभंग म्हणता ना, सत्यगुरु राय कृपा मज की सापडविले वाटे जाता गंगेश. भोजना मागती तुप पावशर, काय कळे उपजला अंतरा. सांगितली खुण मालिकेची, मंत्र दिला रामकृष्ण हरी. मागशुद्ध दशमी. हे स्वप्नात का जागृती? सगळं स्वप्नात. विश्वंभर बाबाच्या स्वप्नात गेले पांडुरंग परमात्मा. ओ महाराज तुम्ही आता पंढरपूरला येऊ नका, मीच आता तुमच्या देहूला येतोय. आंबरेमध्ये खोदा वारकरी मंडळी सह जसं बोलल्या जातं ना, आपल्या मालुनला या गावी सकाहारी बाबासाठी पंढरपूरचा देव आलेला आहे. विश्वंभर बाबासाठी देव देहूला आलेले आहेत. वारकरी मंडळीसह आंबरेमध्ये खोदलं आणि विठ्ठल रुक्मान परमात्मा सहकुटुंब सहपरिवारे देहूला आलेले.
महाराजांची प्राणप्रतिष्ठा विश्वंभर बाबाच्या काळामध्ये झालेली आणि सेवा करत 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 कुठवर आले ते 7वी पिढी बोलोबापर्यंत. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वडील आहेत बोलोबा आणि मातोश्री आहे कनकाई माता. बस इतकी महाराजांच्या कुळामध्ये गोड चरित्र सांगायला. आज बीजा आहे ना महाराजांची. आज मोकळ्या मनाने कीर्तन करणार आहे मी 4 वाजेपर्यंत बरं का. म्हणून तर मला माऊलीला लवकर नैवेद्य दाखवायचं नाही. लग्नाला जायची घाई नाही ना तुम्हाला. जायचं असलं तर जाऊ शकता खुशाल सगळे बरं का. बस कान्होबापर्यंत कनकाई मातेपर्यंत महाराजांची वारी आली. आणि एक दिवस तुकाराम महाराजांचा जन्म अवतार होण्याच्या अगोदर कनकाई माता आणि कान्होबा विश्व काय बरोबर आहे. तुकोबा यांच्या वडिलाचं नाव बोलोबा बरं. दोघही बरोबर आहे. कृष्ण महाराज कनकाई माता आणि बोलोबा हे आमचे नागोराव महाराज संस्थानचे कृष्णा महाराज बरं का. बस दोघही गप्पा मारत बसलेले. बोलोबा पंढरपूरला निघाले. ऐकताना माझ्या माता भगिनी कनकाई म्हणू लागली का हो तुम्हीच जाता महिन्याला आम्हाला कधी न्यात जाणार. तुम्हीच जाता महिन्याला आम्हाला कधी न्यात जाणार. बोलोबांनी सांगितलं तुला पंढरपूरला नेतो पण माझ्या पांडुरंगाला काही मागायचं. आपला स्वभाव कसा आहे मागितल्याशिवाय राहायचं. इथलं सोडून बोलतो ना. हा चला. कसं तरी बोलोबा आणि कनकाई माता पंढरपूरला गेली. आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर आमच्या बोलोबाने पांडुरंगाचं दर्शन घेतलं. अन्यथा शरणम नास्ती त्वमेव शरणम मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. यांच्या लक्षातच मागं आलेत ना. काहीतरी ही देवाला मागितल्याशिवाय राहणार नाही. काहीतरी मागितल्याशिवाय राहणार नाही. बोलोबांनी दर्शन घेतलं आणि पुढं आले. कनकाई मातेनं ठेवलं बाबा पांडुरंगाच्या पायावर डोकं. लगेच कनकाई मातेला पांडुरंग परमात्मा म्हटले कस काय कनकाई आई साहेब कसा काय चाललाय संसार. कनकाई माता लगेच म्हटली दिसत नाही का तुला. म्हटली तुला वाटू नाही का टाळ वाजवणारा माझ्या कुळात जन्माला यावा. झोपल्या का जागे तुम्ही सगळ्याजणी. काय मागितलं तिनं. अरे देवा मुलगा दे म्हणे मला मुलगा. कान्होबाराय म्हटले जे व्हायचं तेच झालं म्हटले बरं. कनकाई मातेनं मागणी मागितली. जगद्गुरु तुकोबाराय कान्होबाराय आणि तिसरे सावजी बर का. सावजी निघून गेले. कान्होबाराय आणि जगद्गुरु तुकोबाराय अवताराला आलेले. आणि काय सांगायचंय तुम्हाला काय केलं माझ्या तुकोबारायने. हरी भजनी आलेले. उठा जागे वारी आता उठा जागे वारी आता परमतरा पंढरीनाथा परमतरा पंढरीनाथा भावी चरणी देवी माता भावी चरणी माता कवी व्यथा जन्माचा कवी व्यथा जन्माचा
पुत्र जन धनदारा पुत्र जन देवा माता तुम्ही देता देवा माता तुम्ही देता जगाच्या कल्याणा संताच्या विभू प्रत्येक जनाच्या जगद्गुरु तुकोबाराय लागून या पाया विनवितो बुडत हे जनन देखवे डोळा कर जोडून विनवितो. मला सांगा बरं, तुकाराम महाराजांनी आपल्या पाया पडावं इतकी लायकी का आपली? जगद्गुरु तुकाराम महाराज कोण आहे? तुकोबारायचा अधिकार सांगतो मी, लक्ष द्या माझ्याकडं. अरे जगद्गुरु तुकाराम महाराज कोण आहेत? वेदाचा तो अर्था माशीचा ठावा एराणी व्हावा भारमाथा म्हणवणारे माझे तुकाराम महाराज आहे. ब्रह्मज्ञानाला घोटविन लाळ ब्रह्मज्ञाना हाती ब्रह्मज्ञानाला लाळ घोटायला लावणारे माझे तुको. प्रार्थना म्हटले ना तुम्ही रोज अभंगात, जया पूजिले आदरे पांडुरंगे. अरे तुकाराम महाराज कोण आहेत? मानव देह घेऊन निजधामा गेले. तुकाराम महाराज कोण आहेत? म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. तुकाराम महाराज कोण आहेत? ज्याने छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा निर्माण केला ते तुकाराम महाराज आहेत. विठ्ठल इतका परमार्थ केला तुकाराम महाराजांनी, तरी महाराजांना कुणी चांगलं म्हणलं नाही. आता मला सांगा, तुकाराम महाराजांना चांगलं म्हणलं नाही, ज्ञानोबारांना चांगलं म्हणलं नाही, नाथ महाराजांना चांगलं म्हणलं नाही, त्यापेक्षा आम्ही चांगलं म्हणून घेण्याची अपेक्षाच करायची नाही. बरं मला सांगा, महाराजांना चांगलं म्हणलं असतं तर मंबाजी बुवांनी काट्याच्या काठीनं मारलं असतं का? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे संत आहेत, यांना चांगलं म्हणलं असतं तर यांना संन्याशाची मुलं म्हणून वाळीत टाकलं असतं का? नाथ महाराजांना चांगलं म्हणलं असतं तर येवन अंगावर थुंकलं असतं का? बस. जय जय रघुवीर समर्थ. रामदास स्वामींना जर चांगलं म्हणलं असतं तर त्या म्हातारीनं सारवता सारवता पोतरात मारला असता का? आता तरी लोक आम्हाला चांगलं म्हणतात की नाही? हा, जागे ना तुम्ही सगळे. मला सांगा, तुम्ही खायला चांगलं देता की नाही? हा, किती आदर सत्कार करता, किती आदर सत्कार. आता सांगूच का? मग सांगायला आलो ना. तुम्ही तुमच्या पोराला जे खायला देत नाही ते आम्हाला देतात. तुम्ही देता की नाही? उगा चॅनल चालू आहे, दुसरा शब्द नाही सांगत नाही. स्वामी महाराज म्हणायचे पायाही पडते. पुन्हा स्वामी महाराज दक्षिणा देतेत नाही बोलायचे, ते आमचे रामभाऊ बोला शब्द म्हणले म्हणून बोलायचे. स्वामी म्हणले लोक पायाही पडतात, हातावरही हाकतात. हे स्वामीचे शब्द आहे. माझं काय अरे जे जगद्गुरु तुकोबारा त्यांना समाजाने छळलं ना. कोपला पाटील गावीचे हे, कोपला पाटील गावीचे हे, कोपला पाटील गावीचे हे, पाटील गावीचे हे. पाटील गावीचे लोक आता मदतीत गोड झाली, आता मदतीत पाटील गावीचे लोक आता मदतीत आता तरी महाराजांना त्रास. गावच्या पाटलानं सांगितलं, ओ महाराज गावामध्ये राहायचो नाही.
कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. ए पांडुरंगा सांग बर तू, काय खावे आम्ही कोणीकडे त्रास दिला माझ्या तुकोबाला. रामेश्वर भट्टांनी सांगितलं, "ओ महाराज, तुम्ही जे काव्य केलेलं आहे ना ते इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाका." महाराजांचे 14 टाळकरी आहेत. त्या 14 टाळकऱ्यापैकी शोभा कासारे हे शिष्य आहेत, त्यांची पत्नी आहे. महाराजांनी माझ्या मालकाला भजनाचं वेळ लावलं. लक्ष द्या माझ्या माता भगिनी. मालकाला महाराजांनी भजनाचं वेळ लावलं म्हणून तिनं ठरवलं, एक दिवस महाराजांच्या अंगावर कडक पाणी टाकावं आणि महाराजांना मारून टाकावं. मालकाला सांगितलं, मालक, महाराजांना आपल्या घरी घेऊन यानं संत पूजा करायची. कारण महाराजांचं प्रमाण आहे, समोरून मनुष्य आलेला तो आपल्याला दर्शनाला आला का मारायला आला हे कळत नाही. साधूशी न कळे दुर्जनाची बुद्धी. शोभा कासार यांच्या पत्नीनं महाराजांना बोलवलेलं आहे. कडक पाणी असं तापवलं आणि कडक पाणी तापवलेलं महाराजांच्या अंगावर टाकलं आणि महाराजांच्या अंगाचा दहा झाला आणि महाराज देवाचा धावा करत. जय माझी काया लागला देवा, जय माझी काया लागला देवा, जय माझी काया महाराजांच्या अंगावर तापलेलं आहे. महाराजांच्या अंगाचा धावा झालेला आहे. पांडुरंग परमात्म्याचा धावा करतायत माझे जगद्गुरु तुकोबा. पांडुरंगा, आता मला तुझ्याशिवाय वाचवणारा कोण आहे? या संकटातून सोडव मला. भगवत भक्तावर संकट आले की तो परमात्मा सोडवतोय. माझ्या द्रौपदीवर वस्त्र हरण करण्याची पाळी आली. दुशासन वस्त्र फेडतोय. द्रौपदी धावा करते, कृष्ण कन्हैया कृष्णा सोड रे लवकर. तो गजेंद्र आहे, सरोवरामध्ये आलेला गजेंद्र आहे. त्या गजेंद्राचा पाय नकराने पाण्यामध्ये धरलेला आहे. गजेंद्र पाण्यात, नकर पाण्यात पाय ओढतोय आणि गजेंद्र बाहेर पडतोय. हत्ती आहे तो गजेंद्र आहे. तो म्हणतो भगवान परमात्म्याला, भगवान, मी या संकटात सापडलोय. कोण कोणाचा आहे? सोयरे धायरे आले त्या गजेंद्राची. गजेंद्र तो हस्ती सहस्र वरुषे, जळे माझी नक्र पिढीला. गजेंद्र बाहेर ओढतोय आणि नक्र आत ओढतोय. गजेंद्राला पांडुरंगाचं नाव माहिती नाही. त्या सरोवरामध्ये एक फुल वाहत आलेलं आहे. ते फुल गजेंद्रानं आपल्या सोंडेनं तोडलेलं आहे. भगवान परमात्म्याला फुल वाहिलेलं आहे. कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणची हात देईल. जसं गजेंद्राला संकटातून सोडवलाय, जसं द्रौपदीला संकटातून सोडवलाय, तसं माझ्या जगद्गुरु तुकोबाराच्या अंगावर शोभा कासराच्या पत्नीनं कडक तापलेल्या पाण्याचा हंडा महाराजांच्या अंगावर उतलेला आहे. महाराजांच्या अंगाचा दहा होऊ लागलेला आहे. माझे जगद्गुरु तुकोबारा पांडुरंगाचा धावा करत.
धावरे केशवा माय बापा धावरे केशवा माय बापा धावरे केशवा माय बापा माझ्या महाराजांच्या अंगाचा दाह होऊ लागलेला आहे. महाराजांनी भगवान पांडुरंग परमात्म्याचा धावा केलेला आहे. जळे माझी काया लागला ओनावा. लक्ष द्या माझ्याकडं. शिवबा कासाराच्या पत्नीला कुष्ठरोग झाला, महारोग झाला, आणि महाराजांच्या अंगावर जे कडक पाणी टाकलं होतं ना, न्हाणीतला तो भरलेला चिखलाचा गाळ शिवबा कासाराच्या पत्नीच्या अंगाला लावला. त्यावेळेला तिचं शरीर चांगलं झालं. जळे माझी काया बस अनगडशा फकीरे डुबते रहो बस, असे तुकाराम महाराजांना त्रास. आणि तुकाराम महाराजांनी विचार केला, देवा आता या मृत्यू लोकामध्ये इतकं पाप झालं, इतकं पाप झालं, आता मृत्यू लोकामध्ये राहण्यामध्ये आनंद नाही रे देवा. आता दिसून ये या जगा, आता दिसून ये या जगा, आता दिसून ये या जगा, आता दिसून ये जगा. ऐसे करी नारायण, ऐसे करी आता दिसून ये जगा, आता दिसून ये जगा, आता दिसून ये जगा, आता दिसून ये जगा. हे देवा पाप झाला या मृत्यू लोकामध्ये. आता कलियुगात फार विचित्र. तुम्ही घरी जाऊन अभंग म्हणाय, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. आता कोणाचंच कोणाविषयी प्रेम राहिलं नाही बरं. आता कोणाचंच कोणाचं जमत नाही. तुम्ही म्हणाल तुला काय माहिती संन्याशाला, पण तुमच्यातच राहतो ना मी पण. हा बोलू नका बरं. भागवतराव बोलले की पुन्हा पहिलेपासून कीर्तन सुरू होईल. हा बापलेकाचं पुढचं तुम्ही बोललं जा, मी कशाला, मला काय करायचं बरं का. बापलेकाचं, सासू सुनाचं, भावा भावाचं, जावा भावाचं. हा भाऊ हळूच म्हणतात खाली मान घालून, बरोबर आहे बाबा म्हणतात बरं. खरं सांगू तुम्हाला, आता संसारात जमत नाही, पण जमविल्याशिवाय पर्याय नाही. खरं विचित्र कलियुगात. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. तुकाराम महाराज सांगतात देवा यारी. 5 वर्षाची नारी भ्रतार मागेण. बस तुम्ही पेपर पहा, पूर्वीचा जमाना आताचा जमाना. 6 वर्षाची नारी भ्रतार मागे. सज्जनो वाईट वाटतं कधी कधी. आम्ही प्रवास कधी कधी तर असं वाटतं मला, प्रवास केलेला न बरं. कधी कधी आता कधी कीर्तन सोडून दिले हे सांगता येणार नाही. मला सुद्धा नुसतं नामचिंतन करायचं बस. इतकं पाप झालं, पुत्र तो होईल पित्याचा वैर. बोलू पुढं, मी बोलत नाही, नाथांनी वर्णन केलं बस. 90% बापलेकाचं जमत. पूर्वी बाहेर तमाशा होता, आता टीव्हीच्या मुळे. तुम्ही बोला पुढचं, मला काय करायचं. हा आता कुठं तमाशा.
हा आता त्या पूर्वी टी व्हीमुळं तर आता त्या मोबाईलमुळं तर इतकं विचित्र झालं क्षमा मागून बोलू का त्या मोबाईलमुळं प्रत्येकाच्या मनामध्ये विकल्प तयार झाला काल का परवाच महाराजांनी सांगितलं काल काय सांगितलं रे संशय बोलले मला सगळ्या महिला सहित म्हटल्या बाबा लोईस महाराजाचं कीर्तन भारी झालं म्हटलं बरं का ऐकून कारण ते व्याकरणाचार्य आहेत ना बरं विष्णुपंत लक्ष द्या माझ्याकडे बस विक्षेप चालत नाही काय बोलतो मी तुम्हाला कारण सगळेच कीर्तनकार अधिकारी पुरुष होते ना आपल्याकडे आणलेले संशय आता मी काय बोललोय मला सांगा आता कोणाला बी मोबाईलची रिंग येऊ द्या दुसऱ्याला बी येऊ द्या पण आपलं मन म्हणतं का ना त्याला कोणाचा मोबाईल आला कोणाच ठेव जागे का झोपले तुम्ही सगळे अरे नुसतं विकल्प काय घेऊन बसले काल महाराजांनी विकल्पावर कीर्तन केलं क्षमा मागून बोलेल मी त्या मोबाईलमुळं कित्येक जणांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले आणि काय सांगू तुम्हाला आता दिसो नये जना हे पांडुरंगा हे आणि मला घेऊन जा डोळ्यापुढं चित्राना आपल्या माडूक शंकर ज्ञानराज सेवाश्रमामध्ये माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना वैकुंठाहून परमात्मा निघालेला आहे नेण्यासाठी आले तुकोबारायांनी पांडुरंगाला बोलवलं ये आणि मला घेऊन जा आणि पांडुरंग परमात्म्याला याला उशीर झाला म्हणून माझ्या तुकाराम महाराजांनी सनक सनानंद यांच्याजवळ पत्र लिहिलंय तुम्ही सनकाधिक संत म्हणा भागवतराव एवढा करा उपकार एवढा करा उपकार एवढा करा उपकार माझ्या तुकोबारायणी सनक सणांदाजवळ एवढा करा उपकार माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा तुका म्हणे मजा ठवा माझा निरोप द्या पांडुरंग परमात्म्याला यायला उशीर झालेला आहे परमात्म्याला वाटलं महाराजांना वाटलं परमात्म्याचं हेलिकॉप्टर बिघडलं की काय कारण पुढारी सभेला यायचं म्हटलं की हेलिकॉप्टर बिघडतं कधी लोक कमी असल्यावर सभेला बरं का परमात्म्याचं हेलिकॉप्टर गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई वेगिया नावा तो हरी वेगिया हरे गरुडाचे पायी वेगी आणावा तो हरी पण महाराज म्हटले त्या घर मालकिनीनं पाय तर सोडले पाहिजे ना आता ती घर मालकीन ताब्यात आहे तर तुमच्या घरचं काय माहिती मला लक्ष पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे काकुलती तुका म्हणे शेषा जागे कर निघाला माझा परमात्मा ज्ञानराज सेवाश्रमावर माझ्या तुकाराम महाराजांना नेण्यासाठी महाराज सांगू लागले ओ देव मला न्यायला आलेला मला देव मला न्यायला आलेला मला देव मला न्यायला आलेला मी वैकुंठाला जाणार आहे मला देव न्यायला येणार आहे माझे भगवान परमात्मा माडूक सेंटरवर आलेला आहे तुकाराम महाराजांच्या ज्ञानराज सेवाश्रम
देहू गावात महाराजांना देव नेण्यासाठी आलेला आहे आणि प्रत्येक घरी जाऊन महाराज सांगतात मला देव नेण्यासाठी आलेला आहे, तुम्हाला माझ्या बरोबर यायचं का, मला देव नेण्यासाठी आलेला आहे. लोक वेड म्हणू लागले. तो का वेडा विचार करी बडबड फार, बोल नाही के कोणाचे कथे नागवाची नाची. सगळ्या लोकांना म्हणू लागले येता का वैकुंठाला, येता का वैकुंठाला. लोक म्हटले देव न लगे तुम्ही आणि तुमचा देव. महाराज म्हटले त्या छोट्याला खाली बस म्हणावं थोडा बस. महाराज म्हटले नका का देव माझ्या. काय मी प्रसंग सांगतो तुम्हाला बरं. महाराज प्रत्येकाच्या घरी येऊन म्हणतात यायचं का तुम्हाला वैकुंठाला, यायचं का तुम्हाला वैकुंठाला, चला देव घ्या कोणी. महाराज म्हटले नका का गावातले कुणी येणार, लक्ष द्या माझ्याकडं. पण जिचे बरोबर 5-25 वर्ष संसार केला तिला तरी विचारावं ना कोणाचं किती प्रेम आहे. कळलं का मागच्या 2 वर्षात तुम्हाला? हा का सांगू. माझे एक गुरुबंधू आहेत आंबेजोगाईला, ते कोरोना झाला काय म्हणते त्याला 15 दिवस मी त्याला भेटायला गेलो. त्याची मंडळी डबा घेऊन आली. कशी डबा द्यायची, काठीला डबा बांधला होता असा बरं का. ही जिच्यासाठी पुढं 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 करतो ना ते काय म्हणते म्हातारपणी आमच्या भागवतरावला प्रमाण पाठ आहे. घरी जायचं नाही का आता. होय बाळासाहेब ती बिचारी सांगा ना तिला पण माझीच माळ आहे ना. ती म्हणे जा ना मुकुंदराजला घेऊन म्हणून. भागवतरावच्या मंडळीला माझी माळ आहे बरं का. काय बोलतो मी. महाराज म्हटले अरे जिचे बरोबर संसार केला तिला तरी विचारू ना. ए जिजे अगं मला देव नेण्यासाठी आला, यायचं का तुला. ती म्हटली बाई जा बाई तुमचं तुम्ही, माझी म्हैस यायला झाली म्हटली. अरे मग ज्याची पत्नी बरोबर येत नाही मग गावातले लोक बरोबर येतील. सगळं गाव महाराजाला वाटलं. आता मला सांगा बरं 5 वाजता मी मुकुंदराज संस्थान आंबेजोगाईला जाणार आहे. मग कावरे ताते आमचे रामभाऊ सगळे भीष्मा सल आप्पासाहेब पवार साहेब मला वाट लावायला येतील का मुकुंदराजला येतील. वाट लावायला पवार साहेब लय धाडस करतील नगरपर्यंत बरं का. मी जातो ना कधी कधी त्यांच्याकडे मुक्कामा. हा म्हणजे वाट लावायला येणार का माझ्या बरोबर येणार. अहो जागे का झोपले तुम्ही सगळे. हा सगळे देहूचे लोक तुकोबारांना वाट लावायला आले. महाराज म्हणले देव मला नेण्यासाठी आला. देव म्हटले चला ना महाराज चला लवकर. महाराज म्हटले जरा थांबा ना पुरणपोळी खा ना. आमच्या महिला परिसर आश्रमावाल्यांनी पुरणपोळीचा नैवेद्य घातला बरोबर आहे. निशांताई पांडुरंग परमात्मा जो देहूला उत्सव तो ज्ञानराज सेवा आश्रमामध्ये लक्षात ठेवा. आणि दरवर्षी जे पुण्य तुम्हाला देहूला गेल्यावर प्राप्त होईल ना ते पुण्य आश्रमामध्ये आल्यावर प्राप्त होईल. विठ्ठला विठ्ठला सगळे लोक महाराजांना वाट लावायला आलेले. ओ महाराज फुलं घेतले का तुम्ही हातात सगळे. आता शिकतो माझ्या घड्याळात 11:15 वाजलेत. घड्याळ पाहू नका बरं का सांगायला तुम्हाला. हा बस ओ महाराज लोक म्हटले ओ महाराज. भाऊ म्हणते तरी बाल्या एवढा कसा आगाव आहे बरं का. काल तर मला म्हणले महाराज ती तुमचंच काम ऐकत आहे. मग असले येडेच आमच्याकडे असतात ना मग शहाणे कोणचे असतात मग. गोड लेकरू एक दिवस तुम्हाला उत्तम कीर्तनकार दिसल ते माझं लेकरू आहे लक्षात ठेवा. बस मग उगाच सगळ्यांना म्हणत होता मग आप्पा तुम्हाला दक्षिणा देणार आहे. तुला काय घ्यायचे तुला काय घ्यायचे. तो काय म्हणला बरं का ताई. म्हटलं मला आप्पा असल्यावर काय कमी म्हणला बरं का. आप्पाच्या मनावर देते म्हणे मला. काय मिळवायचं जीवनात ते. तुमच्या पोटच्या लेकरापेक्षा माझे लेकरं मला जीव लावतात बरं का. विठ्ठला विठ्ठला झालं. महाराज म्हणतात येता का वैकुंठाला, येता का वैकुंठाला.
आपण महाराजांना विमानात बसवायला लक्ष ठेवा. डोळ्यापुढं चित्र आणा माझ्या तुकोबारांचं. आमच्या बरोबर येता का वैकुंठाला? लोक म्हटले, ओ महाराज तुम्ही वैकुंठाला चाललात, मग आम्हाला आशीर्वाद तरी द्या ना. चला, कर्मधर्म तुम्हा महाराजांना लोक म्हटले, महाराज तुम्ही वैकुंठात चालला, आशीर्वाद द्या ना. वैकुंठाला चालले, आशीर्वाद द्या ना. महाराज म्हटले, चांगलं केलं तर चांगलं होईल आणि वाईट केलं तर. महाराज म्हटले, हे आशीर्वाद काय आम्हाला माहिती नाही का? म्हटलं, चला लक्ष द्या माझ्याकडं. महाराजांना भगवान परमात्मा विमानात बसवायला आहे. लक्ष द्या माझ्याकडं सगळेजण. महाराज भगवान परमात्मा विमानात बसलेले आहेत. चित्र डोळ्यापुढे आणा. बस, भगवान परमात्मा महाराजांना विमानात घेणार आहे. डोळ्यापुढे चित्र आणा. शांततेने ऐका सगळे. परमात्म्याने विमान आणलेलं आहे. महाराज देव विमानात आहे आणि महाराजांना विमानात असं घ्यायचं आहे, पण वर पायरी चढायला एक पायरी कमी आहे. नागोराव महाराज लक्ष द्या माझ्या. एक पायरी कमी महाराजांना विमानात बसायला. मग काय केलं महाराजांनी? कळी काळाला बोलवलं. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. गुलाम सलाम करी तुकया घरी राबत, तुकया घरी राबत, तुकया घरी राबत. कळी काळाची पायरी केली आणि महाराजांनी पाय ठेवलाय. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत. ऐका, कळी काळाचे माता पाय देऊनी आम्ही वैकुंठ भुवनासी गेलो रे. महाराज आता निघालेत ना. आणि महाराज, हे पोरांना बसव बरं, हे बस रे खाली, बरोबर बस खाली, बस खाली बस. महाराजांनी कळी काळाची पायरी, मी गोड कीर्तन सांगायलोय, कधी तुम्हाला असं चिंतन ऐकायला नाही मिळणार. महाराज विमानात बसलेले आहेत ना. कळी काळाची पायरी केलेली आहे ना भाऊ. आणि सगळ्यांना माझ्या तुकोबाराने हात जोडलेले आहेत. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्या. आम्ही जातो आमुच्या गावा, राम राम. आजवर होतो म्हणजे आता
आता वैकुंठ गमनाचा अभंग, पुष्पवृष्टी, काल्याचं कीर्तन अभंग आणि दहीहंडी महाप्रसादाची पंग. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या. सगळा सांगावी विनंती माझी, सगळा सांगावी विनंती माझी, सगळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, झाला उभा पांडुरंग. वैकुंठी रंग बोलावितो, वैकुंठाशी रंग बोलावितो, वैकुंठाशी रंग बोलावितो. अंतकाळी विठू आम्हाची पाव, विठू आम्हाची पाव, अंतकाळी विठू आम्हाची पाव, विठू आम्हाची पाव. उडी सहित झाला गुप्त तुका, उडी सहित झाला गुप्त तुका, उडी सहित झाला गुप्त तुका. वाढ वेळ झाला उभा पांडू, झाला उभा पांडू, झाला उभा पांडू, झाला उभा पांडू. वैकुंठी श्रीरंग बोलावी, वैकुंठ श्रीरंग बोलावी, वैकुंठ श्रीरंग बोलावी. पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की जय. तुकाराम तुकाराम तुकाराम, हरी वाचा सगळे बघा. तुकाराम 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 तुकाराम. हरी वाचा सगळे म्हणा. राम तुकाराम 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 संपलं नका समजू बर का. हे दशे चरित्र नारायण, हे दशे चरित्र नारायण, हे दशे चरित्र नारायण, हे दशे चरित्र नारायण. गता गोधन राखिताय, राम गता गोधन राखिताय. माझी वाणी तुझे वर्णी पुन्हा तुझे माझी वाणी तुझे वर्णी पुन्हा आईचे देवी प्रेम काही करा, आईचे देवी प्रेम काही करा. आज पाहणं कालेचंही कीर्तन, मग बिजेचंही कीर्तन. कीर्तन करायला पंचत का नाही, काय काय करावं म्हणून ऐक. लक्ष द्या तात्याकडे. आता तात्या आताशी सुरू झाल्या. हे दशे आता देऊन कुठं आलो आपण? गोकुळात. कृष्ण गोकुळी जन्मला, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी. चरित्र सांगतो थोडं, ठळक बातम्या सांगतो. चला, मी म्हणलं ना 4 वाजता दहीहंडी फोडायची बरं का. घड्याळाकडे पाहू नका. चला, काय चिंतन आहे आपलं? भगवान परमात्म्याचा अवतार झाला. वसुदेवा देत देवकी बहीण,
साही मारित दुराचारी लवकर गोकुळात जाऊ गाया चारून मोकळं हो पंक्तीला बसू आता चला साही मारित दुराचारी सातवा जो गर्भयोगा मायान आठवा जन्माला आला भागवतराव रडायला लागला बाळासाहेब महाराज नंदाच्या घराला बोला नंदाच्या घराला भजले गोकुळाला रडायला लागलं बाबा आत्ताच्या आत्ता मला चला तुझं लागी वदी उपजला मजा आधी झाला ना मोठा कीर्तनात लगेच मोठा होतो बरं का सगळ्या लक्ष द्या रांगत रंगणी धावणी धरीत चरणी देती गारा गांधी चरणी देती गरहाने यशोदे साधनी यशोदे साधनी दैव भक्षण समाधनी नवल केले साधन कृष्ण झाला ना मोठा तळवे तळ हात टेक लंगडा ग लंगडा लंगडा ग लगेच मोठा झाला लगेच मोठा झाला आणि एक संघटना एक सेना स्थापन केली अलीकडे इतक्या सेना बोकाळ्यात ना एका एका चौकात 5-5 झेंडे 5-5 झेंडे हा गोंड्या कोणत्या झेंड्याचा आहे कळायलाच मार्ग नाही आता मला सांगा बरं एकाच घरात 4 माणसं हा आणि झेंडे किती तुम्हाला एवढं कळत नाही का कोणताही झेंडा आला तरी सत्ता त्यांच्याच घरात आहे तुम्ही केव्हा जागे व्हायचे सगळे मग कालीचं कीर्तन सांगायला कृष्ण परमात्मा मोठे झाले सौंगडी बनवले पेंद्या वाकड्या सुदामा ए पेंद्या याल तरी अरे लागे अवघे मागे मागे अवघे मागे मागे याल तरी अरे लागे मागे मागे अवघे मागे माझ्या भाजी देतो पोटा भरी पुढे ए वाकड्या ए पेंद्या अहो घे माय आजपर्यंत आपल्याला आई वडिलांनी आईनं दही दूध खाऊ दिलं नाही ना आता चोरी करायला द्यायचं चोरी करायला जायचं मला एक वर्म सांगायचंय तुम्हाला भगवान परमात्मा पेंद्या वाकड्या सुदाम्याला बरोबर घेऊन चोरी करायला गेला पण कुणाच्या घरचं खाऊ घातलं त्यानं तुम्ही गवळणी झोपल्या का जाग्या आहे सगळ्या हा पेंद्या वाकड्या सुदाम्याला बरोबर घेतलं चोरी केली पण कुणाच्या घरचं खाऊ घातलं अहो त्यांच्याच घरचं खाऊ घातलं ना का त्याच्या घरात नेलं त्यानं यालाच देव म्हणतात ना त्यांनी चाल घ्या रे सामुग्री चोखट खडे सराटे काट्या नीट माछ बांधारे बळकट शब्द कटकट न करावी ऐका चोरी एकच यशोद्या परवाला माझ्या घरा लगेच सांगून टाकतो याच्या खोडी सांगू किती महीपत वेळ संपला ना इतके खोडकर गोपाळ इतके आता काय सांगावं आमचं पोरग किती खोडकर आहे पाहिलं तुम्ही 7-8 दिवस हा आता पाहिलं का तुम्ही माझी कमाल आहे का नाही त्याला सांभाळायची आमचा बाल आहे ना त्याची आई म्हटली आपा तुमच्या वटीत घातलंय तुम्ही त्याला सांभाळा नाही तर काही बी करा बस पण बारके लहानपणी आगाव पुन्हा मोठे हुशार होते बरं ते उत्तम कीर्तन करतो टाळी वाजव एकदा त्याची बरं पुढच्या वर्षी ऐकायचं असलं तर कीर्तन अहो भाऊ ती सगळा काकड्या म्हणताय ना त्या पकोज वाजवलेला ऐकलं नाही तुम्ही मग तुम्ही येडं कशी म्हणता त्याला हा भाल्या ए भाड्या अभंग झोपण कोण इतकं मग बरं का भाऊ ते रात्री इथं झोपायचा आणि थंडी वाजली का माझ्यापाशी तिकडे यायचा पुन्हा बरं का 2 दिवस नागू महाराज आले नागू महाराजांनी काकडा केला पण ती नाही सुटला काकड्याला बरं आणि तसं तर एकटा मागचं कोरोनाच्या काळात आमचे माने पाटील आहेत का इथं गणेश खिंडीतले हां हे माने पाटील एकट्या बालेनं काकडा केला की नाही गणेश खिंडीत कोरोनाच्या काळात 2 वर्ष आता त्यानं काकडा केला नसेल भाऊ मला दक्षिणा देते का नाही म्हणून मला तरी काय माहिती आता
खोडकर परवाला माझ्या घरा ए सोन्या ऐक तू म्हणती ना सगळ्या गवळणीने खोड्या सांगायच्या यशोदेनं खोड्या ऐकायच्या आणि कृष्णाच्या चेहऱ्याकडं पाहायची सगळ्या खोड्या विसरून जायची बाळ सगुण गुणाचं सावळा गे चिमणा माझा परत डबल बोलायलो मी सावळा गे चिमणा माझा चिमणा कोण म्हणते का थांबलो मी चिमणा आई म्हणते का बाई म्हणते हा आई ना आई बाईतला फरक माहिती आहे तुम्हाला हा कोण म्हणलं किंवा बोटेनं मग म्हणलं बरं का बस अरे जिनं जन्म दिला ती आई आहे आणि जिच्या बरोबर टिंब टिंब केलं ती हा ते पुढचं तुम्ही बोललं जा आई काय वर्णन आईनं काय वर्णन आई करील माहित नाही परवा मी परळीकून येत होतो माझ्या बरोबर नानी प्रवासात होतो आई मुलाच्या विषयीत मला सुद्धा माझं हृदय कळवळून आलं अशी लहानशी मुलगी होती बसलेली ती स्टॉप आला ना स्टॉप आल्यानंतर तात्या ती पोरगी ती आईला म्हणते हे वागा म्हणजे काय म्हणली तिला हे वागा चल ना आपलं स्टॉप आला म्हटलं मी म्हटलं काय आईचं प्रेम असतं बुवा आईशी कळवळ्याची मला माझ्या आईची आठवण झाली तर मी जरी कीर्तनकार एवढा पण एसटीत आलं का आईची आठवण झाली का मला रात्र रात्र झोप येत नाही सावळा गे चिमणा माझा गवळणीत खेळे राजा श्रीरंग 5 वर्षाचे माझे बाळगी भागवतराव एक दिवस आईला राग आला यशोदेनं चापट उगारले कृष्णा खोड्या करतो का देऊ का तुझ्या थोबाडीत ते का म्हणायला आई तू कुणाची आई आई तू कोणाची काय माहिती का आई तुला या गवळणी थाप टाक भांडखोर मला म्हणती गोकुळीचा चोर आई तू कुणाचे ऐकू नको गे आई मजला मारू नको आणखी नामदेवरायचं प्रमाण यशोदा सांगती बाळाला नको जाऊ बाहेर खेळायला सगळ्या गवळणींनी विचार केला कृष्ण खोड्या करतो ना त्याच्या आईला सांगितलं तरी काय खरं वाटतंय का सगळ्या गवळणींनी मोर्चा काढला राधेनं आपल्या हातामध्ये भगवी पताका घेतली आणि यशोदेच्या राजवाड्यावर मोर्चा काढला लक्ष द्या माझ्याकडं त्या मोर्चामध्ये घोषणा चालली वाघुले महाराज सगळ्या गवळणी जिंदाबाद यशोदेचा कृष्ण मुर्दाबाद सगळ्या गवळणी जिंदाबाद यशोदेचा कृष्ण मुर्दाबाद आरक्षणाची बातमी होती का काय मला माहिती नाही कोणती होती तेव्हा एकदम यशोदेच्या कानावर आवाज गेला यशोदा म्हटली बाई कशाचा आवाज आला ग बाहेर राधा राजवाड्याच्या समोर धडकली राधेनं सांगितलं यशोदे हे जरा घराच्या बाहेर बघ तुझ्या कृष्णाचा प्रताप कागोजी कागद काढला सर अगं तुझ्या कृष्णाला सांगितलेलं ऐकत का काय आता तू एकच सांग तुझ्या कृष्णाला गोकुळामध्ये राहावं का जावं यशोदे कृष्ण यशोदे एकच सांग मला तुझ्या कन्हैयाला आम्ही गोकुळामध्ये राहावं का जावं यशोदेनं कन्हैयाला जवळ बोलवलंय त्याचा आलाबाला घेतलेला आहे त्याच्या गालावून हात फिरवलेला आहे सांगितलं खोड्या नको करू माझे यशोदेने धरिला करी बैसविला कृष्णा तुला आता शाळेत घातलं पाहिजे त्यावेळेची शाळा म्हणजे संपला वेळ आपला गाई गोपाळ यमुनेची तटी गाई गोपाळ सौंगळे वना
घेऊन या जाय खेळे नंदाचा काना. यशोदेनं पेंद्या वाकड्या सुदाम्याला जवळ बोल. आणि सगळ्या जणी ऐका तुम्ही, गवळणी खोड्या सांगायला जात नव्हत्या. खोड्याचं निमित्त करायचं आणि कृष्ण कन्हैयाचं दर्शन घ्यायचं. खोडीचं चित्त चोर येईल. मला सांगा बरं, आता त्याला चित्त नवनीत चोरायला काय चित्त, आता दह्या दुधाची चोरी करायला त्याच्या घरी काय कमी का? 9 लाख गाय होत्या ना. अरे त्याच्या घरी तुपात वासरं पवत होत. आता तूप म्हटलं की चूप बरं का. आता तूप राहिलंच नाही. आता तूप कशाला म्हणायचं? गावरान तूप गावात घ्यायचं आणि रानात आणून खायचं, त्याला काय म्हणायचं? बस. यशोदेनं सांगितलं, पेंद्या, ए वाकड्या, ए सुदामा, ए वज्र्या, माझ्या कन्हैयाला मारण्यासाठी कंस मोठे मोठे राक्षस पाठव. हे पेंद्या, माझ्या कन्हैयाला लांब वनामध्ये खेळायला जाऊ देऊ नका रे, हिंस्र पशु आहेत. सांभाळा मुरारी. जवळीच खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. यशोदेनं कन्हैयाला जवळ बोलवलाय. अलंकार दागिने सगळे काढून घेतले, घोंगडी दिली, पिसारा काठी दिली आहे आणि सांगितलं, कृष्ण कन्हैया पेंद्या वाकड्या सुदामा बरोबर गायी चारायला गेलेला आहे. गायी चरायला सोडलेल्या आहेत आणि लगेच हात वर केलेला कृष्ण कन्हैया. हे माझ्या पक्षाचे कोण कोण आहेत? ऐकायचं का पक्ष तुम्हाला? परमात्मा बोलताय, ए कमळावाले या, घड्याळावाले या, तुतारीवाले या, कबशीवाले या, झाडूवाले या, इंजनावाले या. माझी गडी कोण कोण निवडा बिंदया, माझी गडी कोण कोण या शब्दाचा अर्थ कोणत्या पक्षाचे नाही. माझी प्राप्ती करून घ्यायची ते माझ्या पार्टीला, आणि ज्यांना संसार करायचा आहे ते पुढच्या पार्टी. माझे गडी कोण कोण इतके खेळे. आता खेळ या गडी कोण? अनेक 2 तास जातील माझी नावं सांगायला. बघ आमच्या भाऊला तात्याला म्हणते, हा बुवा उभा करायला सांगितलंच तुम्हाला कोणी? बरं त्याला काय कीर्तन मिळालं नव्हतं का काय? नाही नाही, आता इथून पुढे ना चैत्र महिन्यात किती कीर्तन आहेत विकास महाराज? 65 कीर्तन आहे माझे नाथषष्ठीपासून एका महिन्यात. विठ्ठला विठ्ठला इतके खेळले गाई चरायला, इतके खेळले नानी. आता जसं तुम्हाला भुका लागल्या ना तसं त्यांनाही भुका लागल्या. तिथे झाली आता मनती काम सारुनी सकल आले अवघे गोपाळ. झाली आता वेळ मनती अनाथ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. चाल नकोच म्हणे आता नाही. अरे भाऊ वेळ कसा झाला? नारायणगिरी बाबा इतकं नाही झाला. आपली परंपरा आहे. ऐका, लक्ष ठेवा, फक्त 5 मिनिट. दहीहंडीचा अभंग होईल, दहीहंडी फोडण्यात येईल, आरती होईल. आरतीच्या वेळेला सगळ्यांनी जागेवरच बसून घ्यायचं, कोणीही उठायचं नाही बरं का. चला, हां, सालाबादप्रमाणे ही वर्षी
श्री संत ज्ञानराज सेवाश्रम या ठिकाणी सर्वांनी तन मन धनाने, आता सर्वांची नावं घ्यायला वेळ नाही भाऊ आपल्याला, नाही अगदी ज्यांनी 100 रुपयापासून, लक्ष द्या माझ्याकडं, ती 7,000 रुपयापर्यंत आश्रमाला वर्गणी दिली. 100 रुपये ज्यांनी दिले त्यांचं अभिनंदन, ज्यांनी 7,000 रुपये दिले त्यांचंही अभिनंदन. अन्नदान ज्यांनी दिलं, चहा आणला असेल, वाचक आले असतील, सगळ्यांना ज्ञानराज. आता काय माझ्याकडं तरी द्यायला सांगा ना. आता नानी, तिकडंही माझा डोंगरातच आश्रम आहे आणि इकडेही जंगलातच आश्रम आहे की. माझे पैसे आहे तरी काय आता तुमचे, माझे पैसे एकच आहे तुमच्याकडं, 2 हात आणि 3रं मस्तक, बरं का. काय द्यावे अशी व्हावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. आजच्या या सप्ताहामध्ये एकच शुभेच्छा देतो तुम्हाला की तुमच्या हातून परमार्थ घडो, तुमच्या हातून संसारही चांगला होवो, परमार्थही चांगला होवो आणि ह्या चालत आलेला उत्सव असा चालू राहो. चालू ठेवायचा आहे ना. कधी कधी छोटा होईल, कधी कधी मोठा होईल. आता महाराष्ट्रातले भीष्मा मोठे महाराज आणले, आता तुम्ही आले नाही त्याला काय करू आता, का आता तुम्हाला घरी बोलवायला येऊ का, चला आश्रमावर सप्ताह आहे, मोठे मोठे महाराज आहेत. ज्याच्या प्रारब्धात असेल त्यालाच मिळत असते, आहे की नाही. महाराज सांगतात ना, तुका म्हणे पूर्व पुण्य गाठी तरीच उचितांची भेटी. दहीहंडी फोडण्यात येईल, दहीहंडीचा अभंग होईल, आरती होईल आणि आरती झाल्यानंतर महाप्रसादाची पंगत. आजच्या ज्यांनी आश्रमासाठी आपल्याला भूमिदान दिली आहे, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सौभाग्यवती विटा काकू भागवतात्या सोळुंके आणि त्यांचे 4 चिरंजीव आहेत. हरिभक्तीपरायण गोविंददादा आहेत, रावसाहेब आहेत, शिवाजीराव आहेत आणि ज्ञानेश्वर आहेत. यांची महाप्रसादाची पंगत आहे. बळगट साहेबांनी पण थोडं सहकार्य केलेलं आहे. कोणीही महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका अशी आमच्या ज्ञानेश्वर माऊली हरिभक्तपरायण गोविंददादांच्या तर्फे सगळ्यांना नम्र विनंती. महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. आणि आता दहीहंडीचा अभंग होईल आणि लगेच महाप्रसाद आरती होईल. आरतीच्या वेळेला पण कोणी उठू नका. विठ्ठल जय जय हो, फक्त घाई गडबड हो बाबा. हां भास्कर बाबा, दहीहंडीला विना लावा फक्त. दहीहंडीला लावा. शाल घ्या ना, पुढे ये. शाल घ्या. या भाऊ, या ना तुमच्या, या और सभी आती या धरायला फक्त घाई गडबड करू नका बरं का. शिंगी येले दुरी होतो तिघाचे, तुम्ही भावे मुख पसरोडी करे, तुका म्हणे हाती डोका उत्तर नाही वरे का. तुम्ही भावे करे मुख पसरोडी करे, कृष्ण मधुरी अवघाजनी प्रकाश दादा वाटो एकमेका वैष्णवनिका संगम गोकुल्या ब्रह्मानिका उत्तम लोका दातमु काला वाटो एकमेका वैष्णवनिका संगम. आपका भरे भूमंडली आपली बली विरधारी काला वाटो एकमेका वैष्णवनिका संगम. विठ्ठल जय हरी करा क्षमा पराध महाराज तुम्ही चारुला अधिकार करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध गवरे चारु करा पाया करा क्षमा पराध महाराज